आपल्या लास्ट लेक्चरमध्ये आपण सिम्प्लिफिकेशन्सवर भर दिला होता, जे आपल्या तुम्हाला रिसेंट RRB POची एक्झाम येणार आहे त्याकरता जे युजफुल सिम्प्लिफिकेशन्स आहे आपण ते सोडवले होते. 10 क्वेश्चन आपण त्याच्यात सोडवले. आता नेक्स्ट आपलं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये आज जे आपण स्टार्ट करणार आहे ते एक सिरीज असते दॅट इज नोन एज अप्रोक्सिमेशन. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम असं बघितलं गेलं की अशा एक्झाममध्ये अप्रोक्सिमेशनवर जास्त भर असतं आणि बिकॉज ऑफ डेसिमल सिस्टम स्टुडंट इथे कन्फ्यूज होतात. प्रॉब्लेम खूप इझी असूनही हे 5 मार्कांमध्ये एकतर ते सिली मिस्टेक्स करतात किंवा मोस्ट ऑफ द टाइम ते लेंथ बघून किंवा त्याचे डेसिमल बघून ते सोडून देतात. असे क्वेश्चन बिलकुल सोडू नका, कारण की इथे 5 मार्क्स हे खूप इझी आहे. इनफॅक्ट सिम्प्लिफिकेशनपेक्षा अप्रोक्सिमेशन इझी असतात, परंतु ते डेसिमलमुळे अप्रोक्सिमेट किती केलं पाहिजे हे लक्षात नाही, ते खूप क्रुशल असतात. राईट, ते या लेक्चरमध्ये आपण हे बघू की अप्रोक्सिमेशन कसे सोडवले. आता छोटं लेक्चर याच्यामध्ये आपण 5 प्रॉब्लेम घेणार आहे फक्त आणि याचे 2 पार्ट करणार आहे. सेकंड पार्टमध्ये मी थोडेसे डिफिकल्ट अप्रोक्सिमेशन घेणार आहे. राईट, फक्त लेक्चर सुरू करताना सगळ्यांना परत मी एकदा रिक्वेस्ट करतो की तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. त्याबरोबरच लेक्चरच्या संपल्यानंतर शेवटच्या याच्यामध्ये तुम्ही कॉमेंट्स जरूर करा, कारण की तुमच्या कॉमेंट्सचा खूप जास्त प्रभाव हा टीचिंगमध्ये येत असतो. राईट, तर आता स्टार्ट करूया आपण सिम्प्लिफिकेशनचा नेक्स्ट जो पार्ट आहे दॅट इज नोन एज अप्रोक्सिमेशन. राईट, सो देर आर ओनली 5 क्वेश्चन इन दिस लेक्चर, तर ते जरूर एकदम कॉन्सन्ट्रेशनने बघा आणि जे काही टेक्निक मी सांगतोय त्या टेक्निकचा तुम्ही एकदम डीपमध्ये जाऊन अभ्यास करा. वैदिक मॅथ्सचे जे इंटरेस्टिंग आर्ट आहे त्याचा उपयोग तुम्हाला जास्तीत जास्त होणार आहे. राईट, आता बघूया आपण इकडेला क्वेश्चन नंबर याच्यातला जो 1 घेणार आहे या सिरीज मधला दॅट इज 13.073 ब्रॅकेट स्क्वेअर राईट प्लस 29.103 राईट ब्रॅकेट अगेन स्क्वेअर प्लस that is 33.983 bracket square and lastly plus 36.9653 bracket square. So most of the time student या अशा प्रकारच्या प्रॉब्लेमला बिकॉज ऑफ ते जे काही असतात डेसिमल्समुळे घाबरतात. इथे ॲक्च्युली नॉर्मल फक्त हे एक प्रकारचे स्क्वेअर्स काढायचे, बाकी काही नाही. फक्त इथे जे तुम्हाला अप्रॉक्सिमेट करताना राईट नंबर करा. जसं इथे तुम्ही याला घेऊ शकता, हा प्रॉब्लेम इझीमध्ये कन्वर्ट करू. दिस इज 13 स्क्वेअर प्लस अप्रॉक्सिमेटली दिस कॅन बी रिटन ॲज 29 स्क्वेअर. लक्षात घ्या, आय हॅव नॉट टेकन 30 स्क्वेअर, मी 29 स्क्वेअर घेतला कारण स्क्वेअर आहे. लक्षात घ्या, आणि स्क्वेअरमध्ये जवळपास 30चा स्क्वेअर आणि 29चा स्क्वेअरमध्ये 59चं अंतर होईल. सो दॅट्स बिग मार्जिन. सो प्लीज याचं 30 करू नका. 30ने आन्सर खूप चुकण्याचे चान्सेस आहे. प्लस इथे 34 करू शकतात. राईट, 34 स्क्वेअर आणि इकडे खाली सो दॅट इज 37 स्क्वेअर. लक्ष द्या, म्हणजे 0.5च्या पुढे येईल तर पुढचा नंबर घ्या, 0.5च्या येईल तर मागे या. राईट, आणि जर कधी पण अप्रॉक्सिमेशन मध्ये इथे हा एक बघून घ्या ही गोष्ट की जर इथे तुमचा जर का कधी या ठिकाणी तो नंबरचे फ्रिक्वेन्सी बघा की किती प्रमाणावर अप्रॉक्सिमेट करायची, ओव्हर अप्रॉक्सिमेशन जरुरी नाही राहत. आता 13चा स्क्वेअर आहे इथे 169 राईट प्लस याचा स्क्वेअर आहे 361, याचा स्क्वेअर येणार आहे याचा दॅट इज 1156 येऊन जाईल. काही 1156 प्लस 37चा स्क्वेअर जो येणार आहे तो दॅट इज 37 मध्ये 1369 हा त्याचा स्क्वेअर येणार आहे. किती राहणार आहे 1369 एक्स स्क्वेअर. राईट, आता आपल्याला फक्त या नंबरला ॲड करायचं आहे. फक्त नंबरला काय करायचं आहे, सो हे जर दोघं ॲड केले तुम्ही सो दॅट इज सिम्पल आहे 53 म्हणजे हे 530 येतात प्लस 1156 आणि येतो 1369. एक सिंपल ॲडिशन तुम्ही याच्यामध्ये करू शकता. हे जर पाहिले तर 1686 येतील. सो दॅट इज 1686 येतो प्लस 1369. याची नॉर्मल ॲडिशन तुम्हाला करायची. याची काय करायची आहे, एक नॉर्मल ॲडिशन दॅट इज 3055 येते. किती येते 30
3055 या दोघांची ॲडिशन बघितली तर 3055 येते, राईट. तर इथे फक्त स्क्वेअरच्या टेक्निकला महत्व आहे तुम्हाला की स्क्वेअर कसे काढतात. आणि मी सांगितल्याप्रमाणे युट्यूबचे जे आपलं स्क्वेअर्स नावाचं एक लेक्चर आहे त्याच्यामध्ये हे सगळे स्क्वेअर्स कसे काढायचे तुम्हाला हे सांगितले, राईट. सो हे सिंपल ॲडिशन प्रॉब्लेम होता, पण हे लक्षात ठेवा की इथे राईटली त्याला अप्रोक्सिमेट केलेलं पाहिजे, नाही का. आता सेकंड क्वेश्चनकडे आपण बोलूया. याच्यामधला जो सेकंड क्वेश्चन आहे, राईट, तो सेकंड क्वेश्चन असा आहे तुम्हाला, दॅट इज अंडर रूट ऑफ 171763.739, राईट, इंटू इथे आला 2400, राईट, डिवायडेड बाय 342.8998. सो इथे जास्त नंबर टाकून कन्फ्यूज करण्याची एक आर्ट असते, तर ती काय एवढी विशेष नाही. लक्ष द्या, या ठिकाणी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट आहे, कन्फ्यूज नाही व्हायचं. नंबरचा खूप किती लेंथ बघून कन्फ्यूज नाही व्हायचं. याला राईट अप्रोक्सिमेट करा. तर बघा, हा दिस कॅन बी अप्रोक्सिमेट ॲज 1764, राईट. किती आहे 1764 इंटू हा एक स्क्वेअर व्हॅल्यू आहे, लक्ष द्या 2401. हा 49चा स्क्वेअर आहे. कितीचा स्क्वेअर आहे 49. सो दॅट वाय इट कॅन बी also this number can be approximated to 343 and the next number is 1082. किती आहे तो 10 काय आला 82. so this can be written as 1083, राईट. आता आपण याला राईट हे करू. बरं, आपल्याला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना मी स्क्वेअर रूट काढताना सांगितलेले की स्क्वेअर रूट कसा फाइंड करायचा. तर एक शॉर्ट सांगतो. इथे 1764 आहे, सो टेक द 2 डिजिट, राईट. हा येईल 4. याचं स्क्वेअर रूट बघितलं 4, कारण की याच्या अगोदरचा पहिला नंबर 16 आहे. 16चं स्क्वेअर रूट काय तर 4, राईट. सो दॅट इज 40 to 50च्या मध्ये हा राहणार आहे, याच्या रेंजमध्ये राहणार, राईट. या दोघांच्या रेंजमध्ये. आणि शेवटी किती 4 आहे, तर इथे 42 येऊ शकतो किंवा 48, आणि तिथे तुम्हाला जज करायचं आहे, राईट. फक्त काय तो किती आहे 42, राईट. दिस इज 49/343, राईट. दॅट सिम्पल. दिस इज 1/7. का बरं 1/7 येतोय, बिकॉज हा 7चा स्क्वेअर आहे आणि 7चा क्यूब आहे, राईट. सिम्पल, तो 1/7 आहे. हा इथे कट केला, हा 6 येतोय, राईट. अँड 6 + 1083, राईट. हा कसला स्क्वेअर येणार आहे, सो 1089, राईट. सो 1089 इथे बघितला. सो 1089 इज द स्क्वेअर ऑफ 33. हा, राईट. हा जो तुम्हाला भेटणार आहे 1089 इज द स्क्वेअर ऑफ काय झालं 33, राईट. किती आहे तो 33. असं राईट अप्रोक्सिमेशन तुम्हाला इथे करायचं असतं, राईट अप्रोक्सिमेशन. फक्त मी जे नंबर घेतले त्याला एका प्रॉपर ठिकाणी, म्हणजे सिम्प्लिफिकेशनच्या जर कंपॅरिझनमध्ये पाहिलं तर इथे टेक्निकची गरज थोडी कमी आहे. परंतु इथे एक फार महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे काय की याच्यामध्ये लागणारे नंबर राईट अप्रोक्सिमेट करा, सो दॅट तुमचा प्रॉब्लेम एकदम सिम्प्लिफाईड होईल. त्याच्यासाठी स्क्वेअर, क्यूब आणि ज्या अजून लागणाऱ्या गोष्टी त्या नीट तुम्ही अकोमोलेट करू शकता. त्या तुम्हाला बाय आयलाईन ओळखता येतात. जर तुमचे स्पीड मॅथ्स स्ट्रॉंग असेल, जर तुम्ही कंटिन्युअसली मॅथ्सवर वर्क ऑन करत असाल, तर या गोष्टी तुमच्या खूप महत्त्वाच्या असतात. म्हणून आपण काय केलेलं आहे, एक वैदिक मॅथ्सनी आपण पहिले बेस बनवलं, त्याच टेक्निकचा आपण इथे यूज करतोय, राईट. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 काय करतो, दॅट इज क्यूब रूट ऑफ एक्स, राईट. क्यूब रूट इंटू दॅट इज 31 पॉईंट किती तर 96 प्लस हा आहे तो 103.98, 103 पॉईंट काय तर 98 इंटू 12 पॉईंट किती येतोय 12.9765, 97 काय तर 65 मायनस हा आहे तर 90.954 इंटू 13.00 काय ते 3 इज इक्वल टू 585.0183, राईट. आता आपल्याला याच्यामध्ये एक सिंपल सिस्टम आखायची की याला प्रॉपर अप्रोक्सिमेट आपल्याला करायला शिकलं पाहिजे. आता इथे याला आपण किती करू 32. सो हा प्रॉब्लेम राईटली लिहिताना हा क्यूब रूट येतो इंटू काय आला 32 प्लस दिस इज 104 इंटू किती आला 13, राईट.
आणि मायनस हा जो प्रॉब्लेम आहे दॅट इज 91 इंटू 13 इज इक्वल टू 585, राईट. आता या दोघांमध्ये बघितलं तर 13 कॉमन येतो, राईट. 13 कॉमन घेतला तर 104 मायनस 91 केले तर ते अगेन 13 येतात आणि 13 इंटू 13 येतं 169, बरोबर. मग आपल्याला हा जो 169 येतील इथून मायनस करावा लागणार आहे. सो इथे काय करणार 585 मायनस 169 येतं दॅट इज 416 येतो, बरोबर. मग आता काय होतं तुमचा क्यूब रूट ऑफ एक्स इज 416 डिवायडेड बाय 32, राईट. सो येतो 13 आणि मग दॅट इज क्यूब ऑफ बोथ साइड. काय करायचं क्यूब ऑफ बोथ साइड. जर तुम्ही दोन्ही बाजूचा क्यूब केला तर काय होईल याचा क्यूब आणि क्यूब रूट कॅन्सल आउट होईल आणि हा एक्स येईल आणि 13चा क्यूब येतो 12197, राईट. अशा पद्धतीने तुमचा बघा इथे म्हणजे सगळ्या गोष्टी जर सिस्टमॅटिक केल्या तर त्या गोष्टीचा फायदा तुम्हाला इथे जाणवतो, राईट. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की या गोष्टींमध्ये तुम्ही कशा पद्धतीने इथे बघा मी जे कॉमन सिस्टमचा यूज केला हा तुम्ही जनरली करायला शिका. जास्तीत जास्त तुमचा टाइम तिकडे सेव्ह होणार आहे, राईट. आता जाऊ आपण क्वेश्चन नंबर 4 कडे. चला इथे कधी पण तुम्ही सिम्प्लिफिकेशन करताना काही ज्या महत्वाच्या गोष्टी असतात त्या लक्षात ठेवायच्या की ॲडिशन स्ट्रॉंग करा, सबट्रॅक्शन स्ट्रॉंग करा, टेबलवर कॉन्सन्ट्रेशन ठेवा, लास्ट डिजिटवर जास्त फोकस करा. त्यानंतर नेक्स्ट जी गोष्ट बघाल ना तुम्ही तर पर्सेंटेज हा खूप कोर मुद्दा आहे तुमच्या सगळ्या टाईपच्या ज्या गोष्टींमध्ये लागणार तुम्हाला जे इम्पॉर्टंट असतं. ज्याप्रमाणे आपल्या डाएटमध्ये काही गोष्ट जी इम्पॉर्टंट असते, कांदा आहे आपण, राईट, ओनियन आपण सगळ्या फूडमध्ये वापरतो, सगळ्या प्रकारचं इट्स इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट इन अवर फूड, राईट. तशाच पद्धतीने तुम्ही आपल्या याच्यामध्ये पर्सेंटेज असतो, भरपूर ठिकाणी असतं. पाणी जसं वॉटर दॅट इज इसेन्शियल फॉर अवर लाईफ, खूप जरुरी आपल्या जीवनाचं. तसंच नंबर्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द मॅथमॅटिक्स. म्हणून रॅदर दॅन वैदिक मॅथ्समध्ये काय करतं खूप टेक्निक किंवा फॉर्म्युलाज बनवायच्या पेक्षा नंबरवर फोकस करणं जास्त लक्ष आहे. दॅट इज द इसेन्स ऑफ मॅथमॅटिक्स. खूप जास्त त्याचा मूळ गाभा याच्यामध्ये तयार होत असतो, राईट. आता नंबर क्वेश्चन नंबर तुमचा घेतोय 4, राईट. सो 4 नंबर क्वेश्चन मध्ये होतं काय 598% ऑफ, राईट, 590% ऑफ 586, राईट, प्लस 639% ऑफ 634 पॉइंट, राईट, 793, राईट, 793 मायनस 3285.98, राईट, इज इक्वल टू काय होत आहे एक्स, राईट. आता आपल्याला हे याच्यामध्ये बघायचं आहे की ते 598 आहे. सो 598ला मोर प्रॉबेबली केलं तर इट कॅन बी रिटर्न ॲज 600%. सो राईटली हा जर यायचा तर 600% ऑफ 586, राईट, प्लस याला आपण घेऊ शकतो 640%, राईट. सो हा प्रॉपरली सांगतो, लक्षात द्या, पर्सेंटेजमध्ये कधी तुम्हाला कोणत्याही संख्येचे कोणत्याही नंबरचे 100% काढायचे तर त्या नंबरला 1ने मल्टिप्लाय करा, राईट. म्हणजे नॅचरली तुम्हाला 200% काढायचे तर 2नी करायला लागेल, 300%नी 3 अँड सो ऑनवर्ड. तुम्हाला 600% काढायचे तर 6नी मल्टिप्लाय करेल. त्याला आपण एक रेशोमध्ये कन्वर्ट करू, राईट. हा 6 होईल आणि 40% इज 2/5. सो अल्टिमेटली दिस इज 32.5 येते. तर बघा दिस इज 32.5 इंटू 635, राईट, मायनस इकडे जे होते तुमचे 3285. सो दिस इज 3286 इक्वल टू काय आता एक्स, राईट. आता जर बघायचं झालं तर आपल्याला काय करायचं आहे 586ला 6ने मल्टिप्लाय करणार. कितीने करणार 600% म्हणजे 6नी करायचं. सो हिअर 586 इंटू आपल्याला काय करायचं आहे 6ने मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी जे आपण कॅल्क्युलेट करताना ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत तर बेसिक गोष्टीवर आपल्याला जास्त वर्क ऑन करणं खूप गरजेचं असतं, राईट. आता आपण काय करू 586 इंटू आपण हा 6 केलेला आहे, राईट. सो दॅट इज 3516 येतं. किती येतं 35 किती येतं 16 येतं, राईट. आता
ही पार्ट घेताना या पार्टला म्हणणार आपण 3516 प्लस हा जो कॅल्क्युलेट करणार त्याला डिव्हिजन करायचे, दॅट इज ओनली 127. काय करायचे तुम्हाला 127 केलेले आहे राईट. सो 127 इंटू जर आपण 127 इंटू 32 केले सो इट इज 40140 राईट. तुमचं येते 4064. किती येतं 4064. हा तर 4064 मायनस 3286. आता अशा पद्धतीचे जे तुमचे कॅल्क्युलेशन जे आहे ते कॅल्क्युलेशन करता मोस्ट ऑफ द टाइम स्टुडंट आहे ना कन्फ्युज्ड होतं. कन्फ्युज नका हो, तर तुम्ही याला जर राऊंड ऑफ केलं ना तर जास्त हे होतं. फॉर एक्झाम्पल हे बघ, या नंबरला तुम्ही 3300 करू शकतात कारण नॅचरली तुमचे हे 14 वाढवायचे आणि याच्यात पण तुम्ही 14 ऍड करा. सो दिस इज 4078 प्लस 3516 राईट. आता या दोघांना जर आपण ऍड केलं तर अल्टिमेटली 7594 मायनस 3300 इज इक्वल टू काय तर एक्स आणि मग हा मायनस करायचं आहे राईट. सो दॅट इज 4295. डायरेक्टली काय तर 4295. अशा पद्धतीने अप्रोक्सिमेशनचा एक राईट युटिलायझेशन तुम्हाला इथे करायचं असतं बरोबर. हे थोडंसं टफ लेवल प्रॉब्लेम आहे मला माहिती आहे, कारण की इथे थोडे तुम्हाला कॅल्क्युलेशनचा खूप जास्त लेंथ राहते, पण पीओ लेवलला अल्टिमेटली तुम्हाला पीओ लेवलच्या हिशोबाने थोडी लेंथ स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे राईट. आणि आता शेवटचा प्रॉब्लेमकडे आपण वळूया, दॅट इज लास्ट प्रॉब्लेम ऑफ दिस लेक्चर. म्हणजे तुम्हाला हे एक सॅम्पल प्रॉब्लेम्स तुमच्याकडनं सॉल्व्ह होत आहे राईट. तर एवढे क्वेश्चन जर सोडवले तर याच्यामधले 10 क्वेश्चन मधून तुम्ही जे काही अदर क्वेश्चन सोडवाल त्याच्यातल्या टेक्निकचं युटिलायझेशन तुम्हाला करायचंय राईट. आणि स्पीड मॅथ्सकडे, वैदिक मॅथ्सकडे तुम्ही जास्त लक्ष केंद्रित करा, बिकॉज दॅट इज हार्ट ऑफ मॅथमॅटिक्स बरोबर. आता हे लक्षात घे. पुढे लास्ट पुढे बघा हा काय होतं, दॅट इज क्वेश्चन नंबर 5. सो दॅट इज अंडर रूट ऑफ 4.01 इंटू 168 राईट 168.76 राईट प्लस 1 पॉइंट. सो हा पार्ट जो असतो ना तर तो फक्त लक्षात ठेवायचा असतो 107.91 राईट इज इक्वल टू, आता इथे दिलेलं आहे त्यांनी इज इक्वल टू एक्स राईट. तर ते अंडर रूटमध्ये बऱ्याच वेळेला कन्फ्युजन आपलं तयार होतं की आपल्याला वाटतं अशा प्रकारे कुठे अप्रॉक्सिमेट केलं पाहिजे राईट. त्याला सिम्पल आहे, इट शुड बी रिटर्न ॲज 169 घेऊ शकता, 170 पण घेऊ शकता, कारण की एवढा जास्त इम्पॅक्ट ते करणार नाही राईट. तर हे जर बघितलं ना तर हा 170 इंटू 4 केलं. सो 170 इंटू 4 जर राईट केलं आपण, हा 170 इंटू 4 प्लस 108 राईट. सो 680 प्लस 108 दॅट इज 780 राईट. तर 788 असा होऊ शकतो. सो दॅट कॅन टेक, तर आपल्याला त्या ठिकाणी मिळणार नाही, तो एक प्रॉपर स्टेजला मिळणार नाही. मग त्याला काय करू शकतो, जर आपण अजून जर क्लोज राऊंड केलं से 169 घेतलं आणि इंटू 4 केलं राईट. आता काय होणार आहे आपल्याला बघायचंय. तर हा 169 इंटू जर 4 घेतलं तर दॅट इज 676 येत आहे. मग ते किती येते 676 प्लस 108 इज इक्वल टू एक्स. आता एखाद्या स्क्वेअर नंबर पर्यंत येतं का आपण हे चेक केलं तर ते राईट एक्झॅक्टली 784 होते. एक्झॅक्टली काय 784 आणि वी नो दॅट 784 इज द स्क्वेअर ऑफ 28. कितीचा स्क्वेअर होतो 28. तर आपलं आन्सर येते 28. तर इथे तुम्हाला स्क्वेअर व्हॅल्यू माहीत असणं खूप गरजेचं आहे, कारण की त्या अँगलने तुम्ही अप्रोक्सिमेट करू शकतात राईट. आणि तुमच्या ऑप्शन थोडे थोडे दूर असतात, त्यामुळे तसं करणं इझी जातं राईट. या लेक्चरमध्ये आपण हा ट्राय केलेला आहे की तुम्हाला अप्रोक्सिमेशन कशा पद्धतीने इझी जातील राईट. याचाच आपण नेक्स्ट पार्ट घेणार आहे, पार्ट 2 राईट. तर त्या पार्ट 2 मध्ये आपण थोडे अजून अप्रोक्सिमेशन आपण चेक करणार राईट, अजून 5 प्रॉब्लेम घेणार. तर लेक्चरच्या शेवटी हेच सगळ्यांना सांगेल की प्लीज तुमच्या ज्या लेक्चरच्या खाली कॉमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये जरूर तुमचे जे ओपिनियन अबाउट द लेक्चर हे जरूर तुम्ही कॉमेंट करा. थँक्यू.